चल चालेल. काल कुठपर्यंत झालं होतं? बेसिक घेतलं होतं आपण ब्लड रिलेशन. परत एकदा मी तुम्हाला बेसिक सांगतो ब्लड रिलेशनचं काय करतं. आपण ठीक आहे सर. बघा काय म्हटलं गेलं, एक सन आहे आणि एक डॉटर आहे. ठीक आहे, यांना पहिले कोण असेल? फादर असेल आणि मदर असेल. बरोबर आहे का नाही? ठीक आहे. फादर नंतर आता यांच्यासाठी हा झाला सन आणि ही झाली, या दोघांसाठी हे झाले फादर आणि ही झाली मदर. ठीक आहे सर. आता फादर्स फादर, ठीक आहे, आणि फादर्स मदर. सेम थिंग, मदर्स फादर अँड मदर्स मदर. ठीक आहे चालेल. तुम्हाला माहित आहे मदर साइड जर रिलेशन असेल तर एक वर्ड लागला जातो. कोणता वर्ड लागला जातो? मॅटर्नल वर्ड. आणि इकडले फादर साइड असेल तर एक वर्ड लागला जातो कोणता? सहसा फादर साइड रिलेशनला वर्ड लावत नाही, आपण सांगितलं होतं. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक मिनिट एक काम करावं लागेल, मी मर्ज करतो. चला, तुम्हाला माहित आहे मग इथपर्यंत समजलंय काय केलं जात असते? फादर्स फादर, ग्रँडफादर, फादर्स मदर, मदर्स फादर, ग्रँडफादर, मॅटर्नल ग्रँडफादर. व्हेरी गुड. मदर्स मदर, ग्रँडमदर, बट विच ग्रँडमदर? मॅटर्नल ग्रँड. जसं तुमच्यासाठी ते ग्रँडमदर ग्रँडफादर झाले तर तसे त्यांच्यासाठी तुम्ही कोणीतरी व्हाल. जसं यांच्यासाठी हा झाला सन, मग सन सन, ग्रँडसन, सन सन, ग्रँडसन अँड सन्स डॉटर, ग्रँडडॉटर. करेक्ट आहे. तसं या दोघांसाठी ही कोण झाली? डॉटर झाली. मग डॉटर्स डॉटर, ग्रँडडॉटर, मॅटर्नल ग्रँडडॉटर, डॉटर सन, मॅटर्नल ग्रँडसन. ठीक आहे, समजलंय? चालेल इथपर्यंत. आता बघा, मदरला एक ब्रदर आहे आणि एक सिस्टर आहे. करेक्ट आहे का? सेम ॲज फादरला पण एक काय आहे? ब्रदर आहे आणि एक सिस्टर आहे. करेक्ट आहे का नाही? मग मला एक सांगा, मदर्स ब्रदर अंकल अँड फादर ब्रदर ऑल्सो कॉल्ड अंकल, बट मदर्स ब्रदर अंकल, विच अंकल? मॅटर्नल अंकल. अँड फादर्स ब्रदर अंकल और पॅटर्नल अंकल. ठीक आहे, चालेल. नंतर काय म्हटलं गेलं? मदर्स सिस्टर aunt, which aunt? मॅटर्नल aunt. and father's sister. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल, मदर असेल की फादर असेल, ब्रदर असेल तर अंकल आणि दोघांच्या त्यांच्या बहिणी असेल म्हणजे सिस्टर असेल तर आंट होतात. ठीक आहे, चालेल. बस मदर साइड असेल तर मॅटर्नल अंकल, मॅटर्नल आंट, आणि फादर साइड असेल तर पॅटर्नल अंकल, पॅटर्नल. तुम्ही फादर साइडचा वर्ड वापरू शकता, नाही तर नाही वापरू शकत. ठीक आहे, चालेल. क्लिअर एवढं? बरं. जसं आता तुमच्यासाठी ते अंकल आंट झाले तसे तुम्ही त्यांच्यासाठी कोणीतरी व्हाल. जसं मराठीमध्ये आपण म्हटलं जातं, आपल्यासाठी हे झाले होते मामा, ही झाली होती मावशी, त्याच्यानंतर हे झाले होते काका आणि ही झाली होती आत्या. बरोबर आहे का नाही? मग आता जसं त्यांच्यासाठी तुम्ही कोणतरी भाचा भाची, पुतण्या पुतणी आपण म्हणतोय, मग इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? या दोघांसाठी हा ही कोण झाली? सिस्टर. मग सिस्टर सन, नेफ्यू. सिस्टर सन कोण होते? नेफ्यू. अँड सिस्टर्स डॉटर, नीस. काय होते? समजले का? म्हणजे जर मेल यांच्या ह्या दोघांसाठी हा कोण होते? ब्रदर. मग ब्रदर्स सन, नेफ्यू, ब्रदर्स डॉटर, नीस. ठीक आहे, चालेल. ऑल क्लिअर इथपर्यंत? पक्क समजलंय की नाही समजलं? ठीक आहे, हे झालं होतं. मग त्याच्यानंतर आपण काय केलं होतं? बरं, यांना जर चाइल्ड असेल तर तर यांचा चाइल्ड काय होईल? यांच्यासाठी कझिन. सिस्टर असेल तर कझिन सिस्टर, कझिन ब्रदर आपण म्हणतो ना, कझन ब्रदर, कझिन सिस्टर. ठीक आहे, चालेल. त्या पद्धतीने. आता काल आपण मुलांचं लग्न लावलं होतं, आता आपण एक काम करू, आज काय करू? मुलीचं लग्न लावून देऊ. ठीक आहे, चालेल. बिचारी काल रडत होती ती. ठीक आहे. आफ्टर मॅरेज वन फॅमिली अटॅच विथ अनदर फॅमिली. मग ऑब्विसली हिचं लग्न झालं असेल तर एखाद्या मेल पर्सन सोबतच झालं असेल. यस ऑर नो? जसं या फिमेलला स्वतःची फॅमिली आहे तशी या मेलला पण कोण असेल? फादर असेल, मदर असेल, त्याच्यानंतर सिस्टर असेल, ब्रदर असेल. यस ऑर नो? सगळी फॅमिली असेल याला पण.
मग जेव्हा लक्षात ठेवा आफ्टर मॅरेज वन फॅमिली अटॅच विथ अनदर फॅमिली, सगळे रिलेशन सेम असते, यांच्यासोबत एक वर्ड लागला जाते, तो वर्ड कोणता आहे? इन लॉ. कोणता वर्ड आहे? जसं मला सांगा हिच्यासाठी हा कोण झाला? हजबेंड. हजबेंड्स फादर, फादर्स असतात, फादर सारखेच असतात बट फादर इन लॉ सासरे आहे ना ते. मग हजबेंड्स मदर, मदर इन लॉ. हजबेंड सिस्टर, सिस्टर इन लॉ. हजबेंड्स ब्रदर. बरं, मग या दोघांसाठी ही कोण आहे रे? हे या दोघांसाठी ही कोण आहे? डॉटर इन लॉ आहे की डॉटर आहे? डॉटर आहे. मग मला सांगा डॉटरचा हजबेंड, जावई. मुलीचा हजबेंड कोण होते? जावई होत आहे ना मराठीमध्ये. मग तिथे इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणेल? सन इन लॉ. काय म्हणेल? सन इन लॉ. तसंच या दोघांसाठी हा कोण झाला? सन झालाय. यस ऑर नो? मग सन्स वाईफ एक प्रकारे डॉटरच असते ते, पण डॉटर नाही, सून असते. डॉटर इन लॉ म्हणून आपण तिला काय म्हटलं जाईल? जसं हिच्यासाठी हिच्या हजबेंडचे फादर, फादर इन लॉ. हजबेंड्स मदर, मदर इन लॉ. हजबेंड सिस्टर, सिस्टर इन लॉ. हजबेंड्स ब्रदर, ब्रदर इन लॉ. तसंच याच्यासाठी ही कोण झाली? वाईफ. मग वाईफ ब्रदर, ब्रदर इन लॉ. वाईफ सिस्टर, वाईफ मदर, वाईफ सिस्टर, वाईफ फादर. समजलं का नाही समजलंय? म्हणजे कोणता वर्ड लागत आहे त्यांच्यासोबत? इन लॉ. समजलंय? त्याच्यानंतर पुन्हा एक महत्वाची गोष्ट सांगितली होती काल, तुम्हाला सांगितलं होतं नोटेशन. जसं मेल पर्सन असेल, कोण असेल तर मेल पर्सनला एक तर तुम्ही बॉक्सनं इंडिकेट करू शकता किंवा त्याच्या समोर तुम्ही काय लिहू शकता? प्लस, कारण की जेंडर माहित पडलं पाहिजे. त्याच्यानंतर जर फिमेल पर्सन असेल, कोणतं पर्सन असेल? मग फिमेल पर्सन असेल तर एक तर तुम्ही त्याला काय करा? सर्कल करा किंवा त्या नेम समोर काय लिहा? मायनस लिहा. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं? ब्रदर सिस्टर असेल, कोण असेल? ब्रदर सिस्टर असेल तर तुम्हाला माहित आहे सिंगल हॉरिझॉन्टल लाईन द्यायला सांगितली. त्याच्यानंतर मॅरिड कपल असेल, कोणतं कपल असेल? मॅरिड कपल असेल तर मॅरिड कपल जर असेल तर मॅरिड कपल असेल तर 2 पॅरलल हॉरिझॉन्टल लाईन्स देऊन द्यायचे. ठीक आहे चालेल. ऍक्च्युली तुम्ही त्याला ॲरो दाखवला नाही दाखवला तरी काही फरक पडत. ऍक्च्युली नोटेशन आपल्याला समजायसाठी असतात. ठीक आहे चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे पॅरेंट्स टू चाइल्ड, पॅरेंट्स टू चाइल्ड म्हणजे चिल्ड्रन सोबत, बरोबर आहे का? एक सिंगल व्हर्टिकल लाईन दाखवून द्यायची. ठीक आहे चालेल. समजलंय का? मग हे कशासाठी गरजेचं आहे? आणि तुम्हाला जनरेशन समजलं पाहिजे. काय समजलं पाहिजे? तुम्हाला माहित आहे जसं आता मी ज्या जनरेशन मध्ये आहे तर माझ्या जनरेशन मध्ये कोण कोण येईल? ब्रदर येईल, सिस्टर येईल, वाईफ येईल, कझन्स सगळेच येतील. यस ऑर नो? हे सगळे माझ्या जनरेशनचे. माझ्या वरच्या जनरेशन मध्ये कोण कोण येईल? फादर येईल, मदर येईल, अंकल येईल, आंट येईल, जे काही त्यांचे हजबंड वाईफ जे काय असेल ते सगळे येतील. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर नेक्स्ट मला सांग त्याच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये कोण येईल? त्याच्या आधीच्या जनरेशन मध्ये, त्याच्या आधीच्या जनरेशन मध्ये कोण येईल? ग्रँडमदर, ग्रँडफादर जे काय असेल. बरोबर आहे का? ते जनरेशन. या पद्धतीने जनरेशन चालेल. क्लिअर आहे का नाही? मग या पद्धतीने ते चालेल. मग तुम्हाला जेंडर जसं आता एक लक्षात ठेवा, जसं माझे चाइल्ड असेल तर माझे चाइल्ड माझ्या नंतरचं जनरेशन चालेल, माझ्या अगोदरचं जनरेशन माहिती आहे तुम्हाला. म्हणजे एक नेहमी लक्षात ठेवा तुम्ही फॅमिली ट्री काढावी लागते आपल्याला. काय काढावी लागते? फॅमिली ट्री. जसं आता एक क्वेश्चन घेतो तुम्हाला त्याच्यावरूनच लक्षात येईल फॅमिली ट्री काय काढणं गरजेचे. जसं ए इज द मदर ऑफ डी. काय म्हटलं गेलेलं आहे? ए इज द मदर ऑफ डी. ए कोण आहे म्हणते? मदर आहे म्हणते. कोणाची? आणि एक या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना एक नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कोणती माहिती आहे का? केव्हा पण तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्याचं जेंडर फिक्स होत आहे त्याचं जेंडर फिक्स करायचं. ज्याचं जेंडर फिक्स होत नाहीये त्याला आपल्या मताने मेल फिमेल करत बसायचं नाही. ठीक आहे चालेल. हा आता एबीसीडी आहे. कधी कधी तुम्हाला माहिती आहे किरण नाव हे मुलाचं पण आहे आणि मुलीचं पण आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेंडर नावाने फिक्स करू नका. ठीक आहे. आता इथे काय म्हटलं? ए इज द मदर ऑफ डी. ए कोण आहे? मदर आहे. म्हणजे ए फिमेल पर्सन आहे आणि ए मदर आहे म्हणजे ए वरच्या जनरेशनला आहे आणि ए मदर आहे कोणाची? डी ची. म्हणजे ए इज द मदर ऑफ डी. बघा मी काय दाखवलं? हे पॅरेंट्स टू चाइल्ड. पॅरेंट्स मध्ये मदर आहे आणि डी चाइल्ड. आपण चाइल्ड म्हणजे हा मेल आहे की फिमेल आहे माहित नाहीये. ठीक आहे. समोर काय म्हणते? अँड सिस्टर ऑफ डी. एक तुम्हाला एक वाक्य सांगायचं आहे. एक वाक्य लिहितो इथं. ए इज दी मदर ऑफ डी अँड काय लिहिलंय? सिस्टर ऑफ
बी असं लिहून आहे. आणि ह्याच ठिकाणी मी वाक्य असं लिहितो, ए इज दी मदर ऑफ डी अँड अँडच्या ठिकाणी हु इज सिस्टर ऑफ बी अँड हु इज सिस्टर ऑफ बी. मी असं लिहितोय. तुमच्या असं एक लक्षात येईल, ए इज द मदर ऑफ डी अँड सिस्टर ऑफ बी लिहिलाय, तर नेहमी लक्षात ठेवा कुणाबद्दल बोलल्या जात आहे. ए ही मदर आहे कोणाची, अँड ए ही सिस्टर पण आहे कोणाची. म्हणजे याची जर डायग्राम काढतो म्हटलं तर याची डायग्राम अशी निघते, ए ही मदर आहे कोणाची, डी ची, आणि ए ही सिस्टर आहे बी ची. म्हणजे ए ही मदर आहे डी ची आणि ए ही मदर आहे बी ची, ए ही सिस्टर आहे बी ची. समजलं का नाही? कारण की इथं अँड नावाचा शब्द आलाय. कोणता शब्द आलाय? अँडचा अर्थ पहिल्या पर्सन बद्दलच बोलत आहे. ए इज द मदर ऑफ डी अँड ए इज द सिस्टर ऑफ डी, असा त्याचा अर्थ होते. समजलंय का नाही समजलं? पण त्या अँडच्या ठिकाणी इथं कुठला वर्ड लागलाय? जेव्हा अँडच्या ठिकाणी हु नावाचा वर्ड लागते ना, तर नेहमी लक्षात ठेवा अँडचा अर्थ असा होते की पहिल्याच व्यक्तीबद्दल बोलल्या जात आहे अजूनही. पण इथं हुचा अर्थ असा होते की ह्या त्याला कंटिन्युअस लागून आलेला पर्सन घ्यायचा. याची डायग्राम ए इज द मदर ऑफ डी. मी जर याची डायग्राम काढतो म्हटलं तर अशी निघली असती, ए इज द मदर ऑफ डी अँड हु इज सिस्टर ऑफ बी. म्हणजे डी इज सिस्टर ऑफ बी. म्हणजे कोण घेतलं असतं मी? सिस्टर. म्हणजे इथं हु नावाचा शब्द म्हणजे डी इज द सिस्टर ऑफ बी असा त्याचा अर्थ होतो. समजलंय का? आजच्या नंतर तुम्हाला जर असे काही क्वेश्चन्स आले तर तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता. क्लिअर? क्लिअर. मग चला लक्ष द्या, आपल्या वरच्या याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला बघावर. क्वेश्चन मध्ये काहीतरी देऊन आहे. हु देऊन आहे का अँड देऊन आहे? अँड देऊन आहे. काय म्हणते? ए इज द मदर ऑफ डी अँड, म्हणजे याचा अर्थ ए ही मदर आहे डी ची आणि हे सिस्टर पण आहे कोणाची. पण मला सांगा या दोघांपैकी कोणाचं तरी जेंडर फिक्स झालं नाहीये, फक्त एच झाला. ए मदर पण आहे आणि सिस्टर पण आहे, म्हणजे एच ही फिमेल पर्सन आहे. आता समोर वाचू. बी हॅज डॉटर सी. बी ला एक डॉटर आहे म्हणते. बी हॅज डॉटर म्हणजे बी ला एक मुलगी आहे आणि तिचं नाव देऊन आहे सी. देऊन आहे का नाही देऊन आहे? बी हॅज डॉटर सी हु इज मॅरिड टू एफ. हु म्हणजे कोण घ्यायचं आता? इथं लिहिलंय हु इज मॅरिड टू एफ म्हणजे कोण? सी इज मॅरिड टू एफ. आता सी इज मॅरिड टू एफ आहे मित्रांनो. आता ही जर फिमेल पर्सन आहे तर ही मॅरिड फिमेल पर्सन सोबतच करेल का? म्हणजे हे कोणासोबत लग्न करेल? नाहीतर टीव्ही मध्ये सिरियल मध्ये दाखवल्यासारखं स्वतःसोबतच लग्न करून घ्यायचं. पब्लिसिटी स्टंट साठी काही करू नका. हा क्लिअर आहे का? एवढं समजलंय का नाही समजलं? ऑल क्लिअर. मग मला सांगा आता इथपर्यंत क्लिअर. जी इज द हजबंड ऑफ ए. जी कोणाचे हजबंड आहे? मग जी इज द हजबंड ऑफ ए आणि जी हजबंड आहे कोणाचे? मग ए चे हजबंड मिळाले जी. समोर काय म्हणते? हाऊ इज जी रिलेटेड टू डी. हाऊ इज जी रिलेटेड टू डी. जी कोण होते म्हणते? डी चे कोण होते? संपला विषय. मग मी फॅमिली डायग्राम काढताना काळजीपूर्वक बघा नोटेशन वापरले. मेल पर्सनला बॉक्स दाखवलं, फिमेल पर्सनला, त्याच्यानंतर ब्रदर सिस्टर असेल तर मी काय दाखवलंय? हॉरिझॉन्टल लाईन दाखवली सिंगल. पॅरेंट्स टू चाइल्ड साठी व्हर्टिकल लाईन दाखवली. बघा पॅरेंट्स होते तर बरोबर वरच्या जनरेशन मध्ये दाखवलंय. त्याच्यानंतर यांच्या जनरेशन मध्ये खाली घेतलं. जसं सी इज द बी हॅज डॉटर. बी ला एक मुलगी होती, मग बी ची मुलगी मी वर दाखवली की खाली दाखवलंय? मग ऑब्विसली कारण की बी ला एक मुलगी आहे म्हणजे तिच्या खालच्या जनरेशन मध्ये आहे, नेक्स्ट जनरेशन मध्ये. बरोबर आहे का नाही? जर त्यांचे फादर मदर असते तर नेक्स्ट वरच्या जनरेशन मध्ये गेले असते. बरोबर आहे का नाही? क्लिअर. आता क्वेश्चन, आता इथे या क्वेश्चन मध्ये दोघा जणांचे जेंडर फिक्स नाही झाले. कोणाकोणाचे? बी आणि डी चे. आपण गडबड तरी केली का जेंडर फिक्स करायला? नाही, करायचं नाही. जिथे ज्यांचे जेंडर फिक्स होत आहे गरजही पडली नाही. हा इथं जर असं विचारलं हाऊ इज डी रिलेटेड टू जी. डी कोण होते? जीचा. तर मी नाही सांगू शकतो. सन पण होऊ शकत होती, सन पण होऊ शकतो आणि डॉटर पण होऊ शकतो. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे मी नाही सांगितलं. पण हाऊ इज जी रिलेटेड टू डी. जी कोण होते? डीचं. तर जीचं जेंडर फिक्स आहे. ही झाली मदर म्हणजे हे झाले फादर. कोण झाले? समजलं का नाही समजलं? या क्वेश्चनचा आन्सर काय आला रे? समजलंय? म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला फॅमिली ट्री खूप महत्वाची आहे. ऑल क्लिअर? चालू आहे ना? ठीक आहे. बघा रे नेक्स्ट काय म्हटलं गेलेलं आहे? इन अ फॅमिली ए इज द हजबंड ऑफ बी. इन अ फॅमिली ए इज द हजबंड ऑफ बी, सी इज द सन ऑफ ए अँड डी इज ए डॉटर ऑफ बी.
असं म्हटलं गेलेलं आहे. चला आपण इन अ एकच फॅमिली इथं म्हटलं गेलं आहे बघा, इन अ फॅमिली. काय म्हटलं गेलं? इन अ फॅमिली. मग इन अ फॅमिली म्हटलं गेलेलं आहे. तर आपण ए इज द हजबंड ऑफ बी. ए कोण आहे? ए इज द हजबंड ऑफ बी म्हणजे ए हजबंड आहे, म्हणजे सरळ सरळ कोणाचे? बी चे, म्हणजे बी वाईफ झाली. ठीक आहे. ए इज द हजबंड ऑफ बी. सी इज अ सन ऑफ ए. सी इज अ म्हणजे सी हा ए चा सन आहे. करेक्ट आहे. तर सी इज द सन ऑफ ए. डी इज द डॉटर ऑफ बी. आता डी इज द डॉटर ऑफ बी. बी ची डॉटर जर डी असेल म्हणजे सरळ सरळ ती सी ची बहीण झाली ना, म्हणजे सिस्टर झाली ना. कारण की हे दोघं हजबंड वाईफ आहे, म्हणजे याला मुलगा आहे म्हणजे हिला मुलगी आहे असं म्हटलं जाते. आजकाल उलट झालेलं आहे, वडिलांना मुलगी आवडते ना आईला मुलगा आवडतंय. ठीक आहे. पण पहिलं असं व्हायचं आहे, आपल्याला कुठलीही गोष्ट मागायची झाली तर आपण आईकडे जातो डायरेक्ट. मुलगी सहसा आईकडे जाते, मुलगा सहसा वडिलांकडे जाते असं म्हटलं जाते. पण तसं नका करू. काय म्हटलं गेलेलं बघा, सी इज द सन ऑफ ए. नाहीतर इथं वडिलाचा मुलगा ना आई काय म्हणते मदरची डॉटर असं नका करून घेऊ, आईची मुलगी. ठीक आहे. चालेल. ऑल क्लिअर. समोर काय म्हटलं गेलेलं आहे बघा रे, एफ इज द डॉटर ऑफ जी. एफ इज ए डॉटर ऑफ जी. आता एफ इज ए डॉटर ऑफ जी. जी माहित नाही, एफ माहित नाही, नंतर वाचत बसू. समोर काय म्हणते, सी इज द फादर ऑफ एफ. सी इज दी, मग सी इज द फादर ऑफ एफ. आता एफ बद्दल वाचा. एफ इज द डॉटर ऑफ जी. आता असं म्हटलं गेलं आहे, सी इज द फादर ऑफ एफ. सी इज द फादर ऑफ एफ and F is a daughter of G आणि F is a daughter of G ची डॉटर आहे F म्हणते. म्हणजे आता काय झालं ते, C is the father of F and F is the daughter of G. मग C या F या दोघांची मुलगी नसेल का? इथं कन्फ्युज करणारा पॉइंट आहे. काय म्हटलं गेला, C is the father of F आणि समोरच्या पॉइंट मध्ये का आधीच्या पॉइंट मध्ये काय सांगितलं होतं, एफ इज अ डॉटर ऑफ जी. आणि तर साधी गोष्ट आहे ना, एफ इज अ डॉटर ऑफ जी आहे, तर जी ची डॉटर जर एफ असेल तर हे दोघं मॅरिड कपल असेल आणि हे फादर आहे म्हणजे ही मदर असेल. काय बरोबर आहे का नाही? काय म्हटलं गेलंय, अरे एफ दोघांची ऑब्विसली यार दोघांचीच मुलगी आहे ना. एफ चे फादर कोण आहे आणि जी ची मुलगी कोण आहे म्हणते. आता हिची मुलगी एफ आहे आणि एफ चे फादर सी आहे म्हणजे जी मदर झाली. मग ही मदर झाली, हे फादर झाले, म्हणजे हे दोघं मॅरिड कपल झाले. बसले तुम्ही टेन्शन घेत. समजलंय का नाही समजलं? आलं का लक्षात? बस झालं. मग आता समोर काय म्हटलं गेलेलं, देन हाऊ इज जी रिलेटेड टू. आपल्याला प्रश्न विचारला, देन हाऊ इज जी रिलेटेड टू बी. मग जी कोण होते म्हणते बी ची. हाऊ इज जी रिलेटेड टू बी. जी कोण होते बी चा, बी साठी. मग बी साठी हा कोण झाला रे? बी साठी हा कोण झाला? मग सनची वाईफ कोण झाली? कोण झाली? कोण होते? समजलंय का नाही समजलं? कोणतं आन्सर येते? समजलंय का नाही समजलं? काय ते आन्सर? डॉटर इन लॉ. परत एकदा नाही समजलं का सांगायचं? नाही समजलं असेल तर सांगावं लागेल असं म्हणायचं. ऑल क्लिअर? बघा काय म्हटलं गेलेलं आहे, इन अ फॅमिली ए इज द हजबंड ऑफ बी, सी इज द सन ऑफ ए. सगळी डायग्राम काढली आपण त्याच्यावरच्या. तुम्हाला फक्त त्या एका पॉइंट मध्ये फिरवलं गेलेलं होतं ते समजलंय तुम्हाला. ठीक आहे. आता काय म्हणते, देन हाऊ इज जी रिलेटेड टू बी. जी कोण होते म्हणते बी चा. तर जी ऑब्विसली यार तुम्हाला माहित आहे बी साठी सी सन आहे आणि सनची वाईफ झाली जी. बरोबर आहे का नाही? मग सन्स वाईफ डॉटर इन लॉ कोण होते? नेक्स्ट क्वेश्चन. चला. इन अ फॅमिली ए इज द ब्रदर ऑफ बी, सी इज द फादर ऑफ ए. चला आपण पहिले इन अ फॅमिली म्हटलं तर एकच फॅमिली आहे. चला, ए इज द ब्रदर ऑफ बी. ए कोण आहे? ए इज द ब्रदर ऑफ बी. ए भाऊ आहे कोणाचा? बी चा. मला ए चं जेंडर माहित आहे, बी चं माहित नाही झालंय, कारण की ए ब्रदर आहे म्हणजे मेल पर्सन आहे. त्याच्यानंतर डी इज द, सी इज द फादर ऑफ ए. सी कोण आहे? सी इज द फादर ऑफ ए. सी ए चे फादर आहे म्हणजे वरच्या जनरेशन मध्ये. बघा बरोबर डायग्राम काढतो. ब्रदर आहे म्हणजे हा ब्रदर राहू शकते, सिस्टर राहू शकते. ठीक आहे, चालते.
मग त्याच्यानंतर काय म्हणते सी फादर आहे, म्हणजे बरोबर मी वरच्या जनरेशन मध्ये दाखवलंय. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर काय म्हणते डी इज द ब्रदर ऑफ ई. आता डी इज द ब्रदर ऑफ, आता डी माहित नाही, ई माहित नाही, म्हणून तो पॉइंट राहून देतो. अँड ई इज द डॉटर ऑफ, मग ई इज द डॉटर ऑफ बी. आता इथं माहित झालं ई डॉटर आहे कोणाची, बी ची. आणि आता पहिला क्ल्यू वाचा काय होता, डी इज द ब्रदर ऑफ ई. आणि डी हा भाऊ आहे कोणाचा, ब्रदर आहे, भाऊ आहे ई चा. करेक्ट आहे का नाही. समोर काय म्हटलं गेलेलं आहे, देन द अंकल ऑफ डी इज. डी चे अंकल कोण आहे म्हणते. आता डी चे अंकल म्हणजे कोण माहित आहे तुम्हाला, माहित आहे फादर्स ब्रदर अंकल इज. डी चे अंकल विचारलाय, डी चे अंकल कोण आहे तुम्हाला माहित आहे. डी साठी ही जर बहीण आहे म्हणजे सिस्टर आहे, सिस्टर्स हे एक तर मदर फादर असेल, म्हणजे हिच्यासाठी हे मदर किंवा फादर असेल. आणि मदर्स फादर्स ब्रदर अंकल होते, म्हणजे याचा अर्थ डी चे अंकल कोण आहे, ए. म्हणजे अंकल कोण झाले, ए झाले. समजलं का नाही समजलं. ठीक आहे, क्लिअर, ऑल क्लिअर. जस्ट नेक्स्ट समोर चला सांगा. In a family, B is the husband of P. Q is the only grandson of B. Only म्हणजे एकुलता एक. मग आता समोर काय म्हणते who is the wife of D. आपण समोर वाचू बघा काय म्हटलं. In a family, B is the husband of P. In a family, B is the husband of P. B husband आहे कोणाचे, मग B husband आहे म्हणजे P वाईफ झाली. ठीक आहे, समोर काय म्हणते Q is the only grandson of E. Q is the only grandson. Q हा ग्रँडसन आहे कोणाचा, म्हणजे E ला एक मुलगा किंवा मुलगी असेल, सन और डॉटर असेल, आणि त्यांचा हा सन असेल. यस और नो. आणि Q is the only grandson of E. E ला एकुलता एक ग्रँडसन आहे. ठीक आहे, समोर काय म्हणते who is the wife of D. Who is the wife of D म्हणजे कोण, E. हु म्हणजे मी तुम्हाला सांगितलं हु या शब्दाला लागून आलेलाच पर्सन घ्यायचा. हु म्हणजे कोण, ई. ई इज द वाईफ ऑफ, मग ई वाईफ आहे कोणाची, डी ची. मग ई वाईफ आहे डी ची, म्हणजे डी कोण झाले, हजबंड पर्सन. हजबंड झाले म्हणजे मेल पर्सन झाले. ठीक आहे. ई इज द मदर इन लॉ ऑफ पी. आता प्रॉब्लेम आहे, ई कोण आहे. आता बघा ई मॅरिड टू डी आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला माहित आहे बी आणि पी चं लग्न झालंय. आणि ई मदर इन लॉ आहे. मदर इन लॉ आहे म्हणजे सासू. मदर इन लॉ म्हणजे कोणाची सासू आहे, पी ची. म्हणजे पी ची सासू आहे कोण, ई. म्हणजे सरळ सरळ असं लक्षात येत नाही का, ईचा मुलगा बी आहे आणि त्या बी चं लग्न कोणासोबत झालेलं आहे, वावर. आतासाठी ई इज द मदर इन लॉ ऑफ पी झाली की नाही झाली, कारण की इथे एक वर्ड आहे इन अ फॅमिली. म्हणजे हे कोणती फॅमिली आहे, एकच फॅमिली आहे, म्हणजे अटॅच तर होणारच आहे डायग्राम. मग मी काय म्हटलं गेलेलं आहे बघा, बरं पी पण डॉटर होऊ शकत होती, पण पी डॉटर आहे काय, पी साठी ई मदर इन लॉ आहे. पी साठी ई मदर इन लॉ आहे म्हणजे सासू आहे, म्हणजे याचा अर्थ ई साठी पी कोण झाली, डॉटर इन लॉ झाली. कोण झाली, आणि डॉटर इन लॉ म्हणजे सून झाली. मग ही सून तेव्हाच होईल जेव्हा हिच्या हजबंडची ती आई असेल, हो की नाही. मग ते ऑब्विसली, आणि इथं सांगितलं गेलं क्यू इज द ओनली ग्रँडसन, मग ऑब्विसली क्यू यांचाच मुलगा असेल. यस और नो, क्यू यांचाच मुलगा असेल. बघा क्यू इज द ओनली ग्रँडसन ऑफ ई. मग क्यू ला कोण आहे, ई ला एक सन आहे आणि त्यांचा सन ग्रँडसन. यस और नो, समजलंय की नाही समजलं. मग आता आपल्याला समोर काय म्हटलं गेलं, काय विचारलं गेला, हाऊ इज बी रिलेटेड टू डी. बी कोण होते म्हणते डी चे, बी कोण होते डी चा, हा. हाऊ इज बी रिलेटेड टू डी. बी कोण होते डी चा, कोण होते, सन होते का फादर होते, सन होते. कन्फ्युज केलं मी मुद्दाम, काय होते, सन होते. अरे बाबा हाऊ इज बी रिलेटेड टू डी. बी कोण होते डी चा, मग डी साठी बी जो आहे तो सन होते, म्हणजे बी इज द सन ऑफ डी. हाऊ इज बी रिलेटेड टू डी, बी इज द सन ऑफ डी. समजलंय का नाही समजलंय. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय समजलं. डन, पक्क. वन मोर क्वेश्चन घेऊ, म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. घेऊ, चला चेक करा. इन अ फॅमिली ए इज द बी. ए अंकल आहे म्हणते. आता तुम्हाला माहित आहे अंकलची डेफिनेशन मी सांगितली आहे. काय होते अंकलची डेफिनेशन,
मदर्स फादर, सॉरी मदर्स ब्रदर और फादर्स ब्रदर. ठीक आहे. ए इज द अंकल ऑफ बी. ए कोण आहे म्हणते? अंकल आहे म्हणजे मेल पर्सन आहे. म्हणजे ए ला एक तर बहीण असेल किंवा आणि त्यांचा मुलगा कोण असेल? बी. ए इज द अंकल ऑफ बी ना. मग बी चे अंकल झाले, बरोबर आहे का नाही? म्हणजे याच्या फादर किंवा मदर ब्रदर. करेक्ट आहे का नाही? चालेल. समोर काय म्हणते? हु इज द डॉटर ऑफ. मग ही डॉटर आहे. कोण डॉटर आहे? हा, बी इज द डॉटर ऑफ. म्हणजे इथं माहित झालं इथं सी आहे. चालेल. समोर काय म्हणते? सी इज द डॉटर इन लॉ ऑफ. सी इज अ डॉटर इन लॉ. डॉटर इन लॉ म्हणजे कोण? सून. सी इज द डॉटर इन लॉ ऑफ पी. म्हणजे याचा अर्थ हिला एक हजबंड आहे. ऑब्विसली एकच राहणार आहे. हा, हिला एक हजबंड आहे आणि त्याचे मदर किंवा फादर असेल, कारण की तेव्हा सी इज द सून ऑफ पी. डॉटर इन लॉ म्हणजे समजलंय ना? कोण आहे? सून आहे. सून म्हणजे कोण होईल? हिच्या मुलाची वाईफ. करेक्ट आहे का नाही? सन्स वाईफ डॉटर इन लॉ. यस ऑर नो? ठीक आहे. चालेल. आता काय म्हटलं गेलं? सी इज द डॉटर इन लॉ ऑफ पी. आता काय विचारलं गेलं? देन हाऊ इज ए रिलेटेड टू पी. ए कोण होते म्हणते? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं याचे दोन क्ल्यू निघते. हा जो अंकल आहे तो सीचाच भाऊ राहील गरजेचा आहे का फादरचा पण ब्रदर राहू शकते? अरे अंकल म्हटलं तर मदर्स ब्रदर अंकल और फादर्स ब्रदर अंकल, कारण की ए इज द अंकल ऑफ बी आहे. ए इज द अंकल ऑफ. मग ए इज द अंकल ऑफ बी आहे तर मला एक सांगा, ए अंकल आहे बी चे म्हणजे बी च्या आईचा भाऊ राहू शकते किंवा बाबांचा भाऊ राहू शकते. आता प्रश्न असा विचारला गेलाय, देन हाऊ इज ए रिलेटेड टू पी. इथं जर बघितलं ए रिलेटेड टू पी तर इथं मला काही ऑप्शन सापडत नाही, पण इथं ए रिलेटेड टू पी केलं तर पी चा ए सन नाही होत का? आणि इथं सन ऑप्शन मध्ये अवेलेबल दिसतंय मला, म्हणजे अंकल आहे. म्हणजे ही डायग्राम इकडून न करता मी त्या साईडनं केलं, कारण की बघा ए इज द अंकल ऑफ बी करेक्ट आहे. त्याच्यानंतर सी, ए इज द डॉटर ऑफ सी करेक्ट आहे का नाही? त्याच्यानंतर सी इज द डॉटर इन लॉ ऑफ पी करेक्ट आहे का नाही? मग हाऊ इज ए रिलेटेड टू पी. ए कोण होईल? सन होईल. कोण होईल? हाऊ इज ए रिलेटेड टू पी. ए कोण होते पीचा? तुम्हाला नाही समजलं ना? समजलंय की नाही समजलं? मी इकडे का बरं नाही दाखवलं, तिकडे का बरं दाखवलंय? बरं, एखाद्याच्या मनात हाही प्रश्न आला असता, सर ए इकडे असता तर मग याचं रिलेशन काय बनलं असतं? ए इकडे असता तर काही प्रॉब्लेम नाही. ही कोण आहे? मग तिचा जर ब्रदर असेल तर तो एक प्रकारे जावयासारखाच असतो. मला एक सांगा, तुमच्या घरी एक आता आपल्या घरी जावई आले म्हणजे काय, सन इन लॉ आले आणि त्यांचे एक ब्रदर आले, तर तो ब्रदर होते का तोही सन इन लॉच असते? जावयाचे मोठे भाऊ किंवा लहान भाऊ आले तर ते जावयासारखेच असते ना. आपल्या घरी त्यांना जावई जावई म्हणूनच बोलवतात. यस ऑर नो? मग ऑब्विसली तसंच झालं. ही सून आहे, मग तिचा भाऊ कदाचित काय माहित कधी गरज पडली तर यांच्या मुलीसाठी देईल, मग तो जावई नाही बनेल का तेव्हा? यस ऑर नो? मग इकडे जर बघितलं असतं तर सन इन लॉ झालं असतं, इकडे जर बघितलं तर सन होत आहे. मला ऑप्शन सन इन लॉ नाही सन दिसत आहे. करेक्ट आहे का नाही? म्हणून मी इकडे न करता तिकडे केलं. क्लिअर का? एवढं समजलंय की नाही समजलं? जाऊ समोर, वन मोर घेऊ की आता तुम्ही करता सांगा. यम इज द, ठीक आहे. यम कोण आहे? यम इज द सन ऑफ पी. पी चे सन आहे, बरोबर आहे का? क्यू इज द ग्रँड डॉटर ऑफ ओ. क्यू ही ग्रँड डॉटर आहे कोणाची? म्हणजे ओ ला एक सन आहे और डॉटर आहे, त्यांची डॉटर. यस ऑर नो? समोर काय म्हणते? हु इज द हजबंड ऑफ पी म्हणजे कोण? ओ इज द हजबंड ऑफ, म्हणजे पी कोण झाली? वाईफ. बरोबर आहे का नाही? म्हणजे याचा अर्थ मला एक सांग, क्यू हा जी डॉटर आहे ही यम ची मुलगी असेल. कोणाची मुलगी असेल? कारण की क्यू इज द ग्रँड डॉटर आहे आणि क्यू इज द ग्रँड डॉटर ऑफ ओ. मग ओ ची ग्रँड डॉटर म्हणजे ओ साठी हा मुलगा झाला ना. अरे दोघं हजबंड वाईफ झाले म्हणजे हा हिचा जर मुलगा आहे तर ऑब्विसली ओचा पण सन झालाय ना तो. मग सन्स डॉटर ग्रँड डॉटर नाही होत का? आता काय क्वेश्चन विचारला? हाऊ इज एम रिलेटेड टू ओ. एम कोण होते? ओचा सन. ऑब्विसली आन्सर काय आला याचा?
समजलं का नाही समजलं? समजलंय? मग आता तुम्ही राहिलेले क्वेश्चन तुम्ही करून बघता, करून आणाल. समजलंय का मी करून देऊ? चालेल, ट्राय तर करून बघा. अजून भरपूर क्वेश्चन आहे, जेवढे जमते तेवढे ट्राय. नाही जमले तर नेक्स्ट लेक्चर मध्ये मग मी तुम्हाला सोडवून देतो. ठीक आहे, चालतंय. चला मग थांबायचं, थांबा 5 मिनिटं.